भदंत सुगत बोधी त्या बाजूने या. भदंत सुगत बोधी भिक्खू सुगत बोधी हे काल कथित झाले. आज दिनांक 8/1/2026 या दिवशी ते आपल्यातून निघून गेलेले आहे. तर ते आता मंगळवारी घाटाकडे त्यांचा अंतिम संस्कार होणार आहे. हे त्यांचं पार्थिव देह गंगाबाई घाटकडे रवाना झालेला आहे. तेव्हा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केल्या जात आहे. भिक्खू सुगत बोधी हे दीक्षाभूमीवर 22 वर्षापर्यंत राहिले. तेव्हा त्यांच्या अंतिम दर्शनासाठी बरेच लोक समाज बांधव त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आलेले आहे. खूप दिवसाने दिसण्याची. हो 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 काय म्हणते तब्येत? ठीक आहे ना. भिक्खू सुगत बोधी यांच्या अंतिम दर्शनासाठी बरेच लोक आलेले आहे. तेव्हा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलं जात आहे. त्यांचा अंतिम देह गंगाबाई घाटकडे रवाना झालेला आहे. तर ते आपल्यामधून दिनांक 7/1/2026 पहाटे 4 वाजता ते आपल्यामधून त्यांची जीवन यात्रा समाप्त झाली. आणि आता ते मंगळवारी घाट इकडे ते त्यांचा अंतिम देह रवाना झालेला आहे. ती गाडी पण तिकडं निघालेली आहे. तेव्हा या गाडीमध्ये त्यांचा अंतिम देह टाकण्यात येत आहे. आणि त्यांच्या अंतिम दर्शनासाठी हे बरेचसे लोक या ठिकाणी आलेले आहे. त्यांचं अंतिम दर्शनासाठी भिक्खू सुगत बोधी हे दीक्षाभूमीवर 22 वर्ष राहिलेले आहे. आणि त्यांनी सतत लोकसेवा केलेली आहे. अनेक अनाथांना त्यांनी मदत केली आहे, दानधर्म केलेले आहे. तर तेव्हा त्यांचा देह गंगाबाई घाटकडे अंतिम संस्कारासाठी या गाडीने रवाना होत आहे. तर तेव्हा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केल्या जात आहे. या ठिकाणी बरेचसे भिक्खू लोक त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलेले आहे. खूप लोक या ठिकाणी आलेले आहेत. दीक्षाभूमीवर ते राहिलेले होते आणि तेव्हा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पण केल्या जात आहे. पुन्हा पुन्हा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केल्या जात आहे. हा अंतिम देह या गाडीमध्ये टाकलेला आहे. आता या गाडीमध्ये गंगाबाई घाटकडे ही गाडी रवाना होणार आहे थोड्या वेळामध्ये. तेव्हा त्यांच्या भगिनी पूर्व शोभा आता आहे शुभा माताजी भिक्खुनी, त्या पण त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आलेले आहेत. इथे तेव्हा बरीच या ठिकाणी लोक जनता त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आलेले आहे. तेव्हा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केल्या जात आहे. बहुत जनता या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी खूप लोक या ठिकाणी आलेले आहे.
तेव्हा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी बरेचसे श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक उपासिका आलेले आहे. तेव्हा सतत या दीक्षाभूमी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्या दीक्षाभूमीवर आणि या भूमीवर त्यांनी श्रद्धायुक्त मनाने 22 वर्षापर्यंत तुमच्याची गाडी आहे का? हां गाडी आहे आले कोणती? तुमच्या दहा हो हो गाडी आहे ना? हो आता गाडी आहे सांगत देतो. ज्यांनी गाडी नसून दहा आले मोठी गाडी आहे इथं येऊन राहिली. तेव्हा बस सांगितली आहे. बस आहे बाई. भिक्खू सुगत बोधी हे 22 वर्षापर्यंत सतत दीक्षाभूमीवर राहिले आणि त्यांनी सतत लोकसेवा केली आणि अनेक अनाथ लोकांना त्यांनी मदत केली. तर त्यामुळे या दीक्षाभूमीवर अलोट अशी गर्दी लोकांनी केलेली आहे. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी बरेच लोक या ठिकाणी आले. तर आता त्यांचा अंतिम संस्कार करण्यासाठी गंगाबाई घाटवर त्यांचे अंतिम संस्कार होणार आहे. तर तेव्हा भिक्खू सुगत बोधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केल्या जात आहे. भिक्खू सुगत बोधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केल्या जात आहे. ही दीक्षाभूमी आहे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं. विशाल ह्या ठिकाणी स्तूप आहे. हे जे स्तूप दिसते आहे ते विशाल स्तूप आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोंबर 1956 साली धर्मांतर केलं होतं. अनेक लोक बौद्ध बनले. अनेक लोक बौद्ध बनून अनेक दुःखी शोषित लोकांचे आसू पुसल्या गेले आणि अनेक लोकांना सुख व समाधान धार्मिक स्थळ त्यांना प्राप्त झालं. अशी ही महान पवित्र दीक्षाभूमीवर भिक्खू सुगत बोधी ही सतत 22 वर्षापर्यंत या दीक्षाभूमीवर त्यांनी राहून त्यांनी सतत बुद्धवंदना धम्मवंदना संघवंदना केली. लोकांना धम्म परिवर्तनाचं महान असं योगदानाचं कार्य केलं. अनाथ लोकांना अन्य प्रकारचं त्यांनी दान केलं. म्हणून त्यांना आजच्या दिनी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पण केल्या जात आहे. हा त्यांचा देह या गाडीमध्ये ठेवला गेलेला आहे. आता गंगाबाई घाटवर त्यांना नेण्याची तयारी सुरू झालेली आहे. तेव्हा हा त्यांचा परिवार आहे. भूतपूर्व त्यांची बहीण आहे. भूतपूर्व शोभा त्यांची बहीण आता त्या शोभा माताजी भिक्खुनी आहेत. त्या देखील त्यांच्या अंतिम दर्शनासाठी त्या गाडीमध्ये बसलेले आहेत. तर तेव्हा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पण केल्या जात आहे. त्यानिमित्ताने त्यांना मी आता आशीर्वाद देतो आहे. दुःख पत्ताच नि दुःखा भय पत्ताच निभया शोक पत्ताच नि शोका हुंतु सभ्ये पिपाणिनो एतावताच अम्मेहि संवतं कुयं संपदं सभ्ये देवानुमोदन्तु सब संपत्ति सिद्धियं दानं ददन्तु सद्दाय शीलं रक्षन्तु सबदा भावना भीर्ता हुन्तु गच्छन्तु देवतागतां सभ्ये बुद्धा बलपत्ता पच्चकानन्त यं बलंगर्हन्तानन्त तेजेन रक्षं बन्धामि वसु आकाशटात भूमट्टा देवा नागा मैन्दिका पुयं तं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु शासनं चिरं रक्षन्तु देशनं चिरं रक्षन्तु त्वं परन्ति अभिवादनं शीलस्य निचं वड्डापतायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवनो सुखां बलन्ति.